एम इंडिकेटरचं अपडेटेड व्हर्जन 14 जुलैपासून वापरता येणार आहे। आता त्यामध्ये मेट्रो मोनोचं टाइम टेबल तसंच मुंबईतल्या फेरी बोटिंगचं टाइम टेबलही असणार आहे। हे अपडेटेड व्हर्जन तयार करणाऱ्या सचिन टेके आणि अभिजित पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। लोकलने प्रवास करतो त्याच्याकडे एम इंडिकेटर आपल्याला नेहमी बघायला मिळतं। मात्र या एम इंडिकेटरचं नवीन व्हर्जन आता लवकरच बाजारामध्ये येणार आहे आणि हे एम इंडिकेटरचे संस्थापक किंवा हे ॲप ज्यांनी डेव्हलप केले ते सचिन आपल्याबरोबर आहेत। सचिन, मला सांग की याच्यामध्ये 12 आयकॉन्स आपल्याला बघायला मिळतात, तर नवीन एम इंडिकेटरचं नाव काय असेल आणि त्याच्यामध्ये काय त्याचं वैशिष्ट्य असेल? नवीन एम इंडिकेटर हे एम इंडिकेटर व्हर्जन 9.0 लेडीबग हा असा एक इंटरेस्टिंग किडा आहे जो सर्वांना आवडतो, पण त्यांना कधी लोकांना त्याचं नाव माहीत नसतं आणि आम्ही एम इंडिकेटरच्या फ्रंट स्क्रीनच्या माध्यमाने ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। जुन्या याच्यामध्ये 12 आयकॉन्स, जेव्हा एम इंडिकेटर ओपन करतो 12 आयकॉन्स बघायला मिळतात, यामध्ये किती आयकॉन्स बघायला मिळतील आणि कुठकुठले असतील ते? यावेळी बरीच इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। यावेळी आम्ही 16 आयकॉन्स दिलेले आहेत। याचा अर्थ आम्ही 5 नवीन सर्व्हिसेस टाकले आहेत, एक सर्व्हिस क्लब केलेली आहे। ओके, आणि त्या सर्व्हिसेसमध्ये नवीन सर्व्हिस म्हणजे मोनोचं फीचर, मेट्रो फीचर, फेरीचं टाइम टेबल, थर्ड थिंग इज BMCचे अलर्ट, म्हणजे मुंबई महानगरपालिका त्यांचे पावसाळा आहे तर डिझास्टर मॅनेजमेंट सेलतर्फे आम्ही ते अलर्ट्स देणार आहोत, ते आहेत। नवीन व्हर्जन वापरताना ग्राहकाला किंवा सर्वसामान्य व्यक्ती जो हे ॲप डाउनलोड करणार त्याला पैसे द्यावे लागतील का? काय याच्यामध्ये खुलासा करा? एम इंडिकेटर्स हे ॲप्लिकेशन पहिल्यापासूनच आणि हे नवीन व्हर्जनसुद्धा मुळात हे ॲप्लिकेशन लोकांसाठी आणि लोकांच्या सेवेसाठीच बनवलेलं आहे आणि हे मुंबईत राहणाऱ्या लोकांचं आणि उपनगरातल्या राहणाऱ्या लोकांचं हक्काचं ॲप्लिकेशन आहे आणि म्हणूनच ते त्यांच्यासाठी विनामूल्यच राहणार आहे हे नवीन व्हर्जनसुद्धा। थोडक्यात एम इंडिकेटरचं नवीन व्हर्जन 14 तारखेपासून आपल्याला बघता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।